रामकृष्ण हरी. आम्ही त्र्यंबकेश्वर येथे गेलो आणि त्र्यंबकेश्वरवरून आम्ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सुरुवात केली. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना आमचे गुरुबंधू हरिभक्त पारायण श्री रोहित महाराज राक्षे आणि मी त्या ठिकाणी प्रदक्षिणा करत असताना अभंग हरिपाठ खूप असा मोठा सुंदर असा आनंद घेतला. तो आनंद तसा शब्दात न सांगणार आहेत. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी कुशावर्तावर लवकर पहाटे 4 वाजता स्नान करून त्र्यंबकरायाच्या बारीत लागलो. दर्शनाला तशी खूप गर्दी होती आणि गर्दी पार करून आम्ही त्या ठिकाणी त्र्यंबकरायाचं 7 वाजता दर्शन घेऊन बाहेर आलो. अतिशय मंदिराच्या परिसरात आम्ही आनंद घेतला. काही फोटो काढले, 2-3 अभंग म्हणले, भजन म्हटलं आणि पुढे चालून आम्ही विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या दर्शनाला गेलो. दर्शन करून त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं दर्शन झालं. छान निवृत्तीनाथ महाराजांसमोर आम्ही प्रार्थना केली. निवृत्तीनाथ महाराज, आमची गोदावरी मातेची परिक्रमा तुम्ही पूर्ण करून घ्या. त्यानंतर आम्ही कुशावर्तावरून संकल्प सोडला आणि नंतर अन्नपूर्णा आश्रम येथे निघालो. रस्त्यामध्ये आमचे परमस्नेही मित्र विनोद महाराज भवार यांची भेट झाली. आम्ही गप्पा करत करत अन्नपूर्णा आश्रमात गेलो. अन्नपूर्णा आश्रम हा त्र्यंबकेश्वरमधील काही आश्रमातील विशेष आश्रम आहेत. विश्वेश्वरा मंदगिरी हे त्या आश्रमाचे महंत आहेत. दिव्यानंदगिरी बाबा त्या ठिकाणी आम्हाला भेटले. परिक्रमेसाठी आम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. अन्नपूर्णा मातेचे त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं. अन्नपूर्णा माता अतिशय सुंदर आहेत. आश्रम पण खूप सुंदर आहेत. साधू संतांची सर्वात जास्त सुंदर व्यवस्था म्हणजे अन्नपूर्णा आश्रम. आज पण अन्नपूर्णा आश्रमात त्या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावाने, मोठ्या त्यागाने त्या ठिकाणी आज पण साधू संत त्या आश्रमात उतरत असतात. संस्थेतील सर्व गुरुवर्य असतील, महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकार असतील, गाथा ज्ञानेश्वरी पाठांतर करणारे आमचे सर्व वारकरी विद्यार्थी असतील, असे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी राहत असतात. आम्ही पण काही दिवस अन्नपूर्णा आश्रमात राहिलो. त्या अन्नपूर्णा आश्रमाचा जो पर्वत आहे तो निलगिरी पर्वत, वरती निलांबिका देवीचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. परशुरामांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केलेले आहेत. अतिशय असं आम्ही त्या ठिकाणी अन्नपूर्णा आश्रमात पुढे गेलो आणि भोजन पण केलं. अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात दर्शन केलं. दर्शन करत असताना ते संपूर्ण मंदिर पूर्ण संगमरवर दगडात आहे. त्या ठिकाणी गोशाळा सुद्धा इतकी सुंदर आहेत. गोशाळेचं काय वर्णन करावं. गायी इतक्या छान आहेत. साक्षात विश्वासी जी माता आहेत गोमाता. अन्नपूर्णा आश्रमात गोशाळा, त्या ठिकाणी दूध दही रोज त्या ठिकाणी भरभरून जेवण सर्व व्यवस्था असते. गोमाता इतकी छान आहेत. तिच्या पाठीवर हात फिरवला तर असं वाटलं की जणू काय या देवतेचं त्या ठिकाणी आपण पूजन करतो आहोत. एखाद्या देवतेला आपण जवळ घेत आहोत असं त्या ठिकाणी तिची कृपा, तिचं वात्सल्य खऱ्या अर्थाने भारतभूमीत गोमाता म्हटलं तर सर्वात श्रेष्ठ आहेत. विश्वास्य मातर गाव हो, त्या ठिकाणी गाय ही विश्वासी माता आहेत. अशा गोमातेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे अन्नपूर्णा मंदिरात गेलो आणि मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिर इतकं छान आहे. मंदिराचं वर्णन त्या ठिकाणी काय करावं, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी किती सुंदर आहेत. संगमरवर दगडात पूर्ण काम केलेलं आहे. मध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तर इतकी छान आहे, काय वर्णन करावं. अतिशय सुंदर अशा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहेत. अन्नपूर्णा मातेचं त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे चालून आम्ही मंदिराला प्रदक्षिणा केली आणि नंतर जेवणाच्या कुटीत आलो. जेवण केलं, छान मंदिर पाहिलं आणि आनंद वाटला.
अन्नपूर्णा आश्रम बघून आम्ही पुढे निलगिरी पर्वताला डाव्या हाताने टाकून त्या ठिकाणी पर्वताच्या कडेकडेने बिल्वकुंडाचा दर्शन घेण्यासाठी निघालो. बिल्वकुंडाला उजव्या हाताला ठेवून बिल्वकुंडाला न वळणता गोदावरी परिक्रमेत आम्ही त्या ठिकाणी पाऊलवार त्र्यंबकेश्वर गाव मागे टाकत पुढे निघालो. पुढे निघत असताना ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीतील काही झाडं, डोंगर, पाण्याचे झरे आम्ही बघितलं आणि बघता आम्हाला खूप समाधान वाटायचं. अतिशय मन प्रसन्न होऊन जायचं, मन आनंदी व्हायचं. हा आनंद त्या ठिकाणी हे जे कुंड आहेत, बिल्व कुंड, त्या ठिकाणी बिल्व हे तीर्थ आहेत आणि ह्या तीर्थाचं दर्शन घेऊन आम्ही याच्या कडेने पुढे निघालो. पुढे निघाले असताना ब्रह्मगिरी त्या ठिकाणी अतिशय सुंदर दिसायची, निलगिरी पर्वत अतिशय छान दिसायचा. मनमोहक टाकणारे हे दृश्य त्या ठिकाणी मोबाईलला जितकं कैद करता आलं तितकं केलं, पण खऱ्या अर्थाने हा डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य आहेत. हे दृश्य असं वर्णन तर सांगणं तर खूप कठीणच आहेत, पण खऱ्या अर्थाने भजन, पूजन, चिंतन त्या ठिकाणी बिल्वकुंडाकडे बघून अतिशय समाधान, अतिशय स्वच्छ पाणी, त्याच्या कडेने पुढे चालून आम्ही सर्व कुंड बघितलं. तसा तर खूप वेळ आमचा गेला आणि वेळ जाऊन आम्ही पुढे गणपतबारीच्या दिशेने निघालो. यानी कानिच पापानि जन्मांतर कृतानि च तानि प्रणश्यन्तु प्रदक्षिणा पदे पदे. हर गंगे नमामि गंगे गोदावरी, नमामि गंगे गोदावरी. हर गंगे गोदावरी, हर गंगे गोदावरी. पुढे चालून आम्ही गणपतबारी त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलो. हा रोड ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा त्या ठिकाणी ह्याच रोडवरून जाते. ह्याच रोडवरून पुढे त्र्यंबक गावात जातो. हा जव्हार रोड आहेत आणि या ठिकाणी आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पांचं त्या ठिकाणी पायऱ्या चढून वरती जावं लागतं. स्वयंभू हे गणपती बाप्पा आहेत. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्गणाधिपतये नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुढे चालून आम्ही पिंपळत या गावाकडे मार्गस्थ झालो. हर हर गंगे जय गोदावरी, हर हर गंगे जय गोदावरी. या गोदावरी मातेच्या परिक्रमात किती आनंद आहेत. ही परिक्रमा किती छान आहेत. खऱ्या अर्थाने हा अनुभव आम्ही घेत आहोत आणि हा अनुभव थोडासा जेणेकरून हा पुढचे जे काही आमचे वारकरी आहेत, पुढचे जे आमची काही मंडळी आहेत आणि अजून कोणीही असो त्यांना हा परिक्रमेचा रस्ता सुलभ व्हावा याकरता हा केलेला छोटासा प्रयत्न आहेत. तसं आम्हाला फार यातलं काही कळत नाही, यातलं काही येत नाही, पण आमचे गुरुबंधू हरिभक्त पारायण रोहित महाराज हे खऱ्या अर्थाने खूप कष्ट घेतात आणि हा व्हिडिओ करतात. पुढे चालून आम्ही रस्त्यात एका काकांनी साप धरून आणला होता. तो साप त्यांनी सोडला आणि आम्ही बघितला. पुढे चालत असताना अतिशय सुंदर असा रस्ता आहे. आजूबाजूने सर्व झाडी डोंगर आहेत. भजन करत चालत असताना योग विद्यापीठ लागले. योग विद्यापीठात आम्ही गेलो. त्या ठिकाणी योग विद्यापीठ संपूर्ण बघितले आणि पुढे चाललो. खूप छान आहेत. वेदा गुरुकुल इथे आम्ही गेलो असताना काही लोक आम्हाला भेटले. योगामध्ये MA करतात, PhD करतात, डिग्री घेतात. सर्व त्या ठिकाणी खूप छान शिकतात. असं सुंदर असं त्या ठिकाणी
आम्ही चालत असताना चालता 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 पुढे तळवाडे गाव आम्हाला लागले. तळवाड्याच्या बाहेरून तळवाडे गाव दिसू लागले. भजन चालू असताना अतिशय आनंद आला. काही अभंग गायले. सत्य ज्योतिर्लिंग बारा, प्रातःकाळी स्मरण करा, कोटी कुळे उद्धारा, भवतारा बापा हो, वाराणसी विश्वनाथ, मोक्षदाता तो समर्थ, पूर्वील अंतरीचे आर्त, सोमनाथ सोरठी. अतिशय सुंदर असं भजन करत करत आम्ही पुढे निघालो. आणि ब्रह्मगिरी दूर दूर जात होती पण लांबून दिसायची. अतिशय आनंद वाटायचा मनाला. असं करता करता तळवाडे गाव अतिशय सुंदर आहेत. गावाच्या मागे योग विद्यापीठ आहेत आणि योग करणारी काही मंडळी आम्हाला भेटली. जरा वेळ विश्रांती पण घेतली इथे आणि पुढे निघालो. पुढे निघत असताना एका दुकानात त्या ठिकाणी आम्ही थोड्याशा गोळ्या घेतल्या आणि पुन्हा पुढे आमची पायवाट सुरू झाली. पायवाट सुरू असताना गंगापूर धरण आम्हाला दिसलं. सांगण्यासारखं काहीच नाही. त्या गंगापूर धरणामध्ये त्या गंगापूर धरणामध्ये काय महाराज, त्या गंगापूर धरणामध्ये पाणी आहे, पाणी. तळवाडेमधून आम्ही पुढे मार्गस्थ झालो. पिंपरी या गावाने मार्गस्थ झालो. पिंपरीच्या मार्गाने आम्ही निघालो. हळूहळू आम्ही पुढे चालत असताना पहिला दिवस असल्याकारणे जरा पाय पण दुखू लागले. अतिशय सुंदर असा मनोरम्य असा परिसर आहेत. इतका सुंदर आणि छान परिसर आहेत. खूप छान गार्डन आहेत. अनेक पर्यटनाचे स्थळं आहेत. बाहेरून खूप मोठे लोक, बाहेरून विदेशी लोक, अनेक लोक या ठिकाणी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या जागेवर येत असतात. असंच चालता चालता आम्ही छान गात जागा प्रेम मागा विठ्ठला, गोदावरी मैयाचा जयघोष करत, रामकृष्ण हरी नामाचं चिंतन करत आम्ही त्या ठिकाणी मातेच्या परिक्रमेचा हा आनंद घेत पुढे निघालो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा,
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. किकवी आणि गोदावरी नदीचा संगम बेंझे या गावात आम्ही पोचलो. या ठिकाणी गोदावरी माता आणि किकवी या नदीचा संगम आहेत. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. धरण वगैरे अतिशय छान दिसतं. शेतकरी खूप छान शेती पण या ठिकाणी पिकते. भाताची शेती जास्त करून होते. टमाटे सर्व प्रकारची शेती या ठिकाणी होते. अतिशय सुंदर हा परिसर आहे. मनोरम्य परिसर आहेत. खूप छान भजन करत आम्ही पुढे निघालो. हा आनंद तसं तर शब्दात सांगणं खूप कठीण आहे. शब्दात सांगणं पण म्हणजे वास्तवात प्रत्यक्ष आणि हे बोलणं यात खूप अंतर आहेत. हे सांगणं तसं इतकं सोपं नाही, पण जसं जमल तसं एक आठवण म्हणून हा व्हिडिओ आणि हा पुढच्या जे परिक्रमावासी आहेत त्यांना थोडंसं काहीतरी मार्गदर्शन घडावं. कारण ही गोदावरी मातेची परिक्रमा खऱ्या अर्थाने दुर्मिळ आहेत. जास्त लोक इकडे येत नाहीत. नर्मदा मैयाची परिक्रमा करतात, त्या ठिकाणी आश्रम व्यवस्था सर्व गोष्टी आहेत. पण इकडे असं काही नाही. इथं सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मुख लिहिले ऐसे नाही. भगवती गंगा गोदावरी मातेच्या कृपेने, तिच्या सामर्थ्याने, तिच्या ऐश्वर्याने, तिच्या असीम अगणित अशा कृपेने ही परिक्रमा सुरू असते. आणि ह्या परिक्रमेत खूप हा आनंद त्या ठिकाणी प्राप्त करायचा असला, हा आनंद जर तुम्हाला उपभोगायचा असला तर खरं अर्थाने ह्या ठिकाणी यावंच लागेल आणि हा आनंद तुम्हाला घ्यावा लागेल. ही किकवी नदी बघू शकता. हेच पुढे बेझे या गावात जाऊन गोदावरी मातेला मिळते आणि हिचा संगम होतो. आम्ही तिथून पुढे निघालो आणि संध्याकाळ होता त्या ठिकाणी आम्ही पिंपरी या गावात पोचलो. पिंपरी गाव अतिशय डोंगराच्या याच्यात वसलेलं एक छोटंसं गाव आहे. ह्या गावात आम्ही खूप अशा छान गायी बघितल्या. ह्या गायी इतक्या सुंदर होत्यात, इतक्या छान होतात. सर्व गीर गायी त्या ठिकाणी पाहून अतिशय आनंद झाला. त्यांना विचारलं किती छान गाय आहेत. त्या गायींच्या पाठीमागे आम्ही गोरज मुरथावर त्यांच्या पाठीमागे चालत त्या ठिकाणी आश्रमाच्या दिशेने आम्ही निघालो. ते गायीचे जे गाय चारणारे गुराखी होते त्यांच्याशी गप्पा केल्यात. गायीचं सर्व वर्णन त्यांनी आम्हाला सांगितलं. गायीची सेवा कशी असते. आपल्या हिंदू धर्मात गायी किती छान, म्हणजे खऱ्या अर्थाने गायीवर जो प्रेम करणारा वर्ग आहे तो शेतकरी वर्ग आहेत. इतक्या सुंदर गायी त्या ठिकाणी बैल अतिशय छान होते. खूप आनंद वाटला. खूप मन रमून गेलं. खूप समाधान वाटलं. रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी. आम्ही खाली दरी उतरून त्या ठिकाणी पिंपरी येथे संजय महाराज या ठिकाणी सर्व दर्शन प्रतिष्ठान या ठिकाणी जाऊन पोचलो. अतिशय सुंदर अशी जागा आहेत, मनोरम्य आहेत. जाता आम्हाला अंधार पडला. 7 वाजले होते. अंधार पडला. छान अशी आमची रात्री व्यवस्था पण केली. अतिशय सुंदर जागा आहेत. गोमाता आहेत. खूप छान परिसर आहेत. गेल्यानंतर स्नान संध्या आटपून पूजा केली, आरती केली, पारायण केलं आणि तेथील काही वारकरी विद्यार्थी आहेत त्यांच्याशी खूप गप्पा केल्या. गोदावरी मातेचं दिवसभराचं महत्त्व, माता कशी आहेत, काय आहेत, ही परिक्रमा कशी असते, इथून आम्ही आता कुठे जाणार, त्यांनी सर्व प्रश्न विचारले. आम्ही पण त्याचे मोठ्या आनंदाने उत्तर दिले. अतिशय सुंदर असा आश्रम आहेत. सर्व दर्शन प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संजयजी महाराज शास्त्री